तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही न जोत बडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे महायोग पीठे तडे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करो प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कायमाची वाणी मानेल संतांची रंजव चित्ताशी आपोलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिल्ली ध्वजा आत्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटेल देव म्हणून गुरुशी बंदावे रूप ध्यानाशी आणावे हरी तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत आजच्या या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा काला या प्रकरणातील उत्कृष्ट त्या ठिकाणी आणि अति महत्वाचा हा अभंग आजच्या या कालारूपी कीर्तनाकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी
अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ असा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळांची भूमिका वर्णन करून सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले, कन्हैयाकडे गेले आणि गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना अनेक उपायांनी संतुष्ट केलं. त्यांना आपल्या स्वतःच्या हाताने शिदोरी खाऊ घातली. दहीदूध खाऊ घातलं. असा दयाळू करुणामय असणारा कन्हैया भगवान श्रीकृष्ण परमात्मा, या कन्हैयाच्या संगतीमध्ये गोपाळ गेले आणि संतुष्ट झाले. आणि मग संतुष्ट झाल्यानंतर ती संतुष्टी त्या ठिकाणी परमात्म्याला वर्णन करून सांगतात की कन्हैया, आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि संतुष्ट झालो. तुझ्या संगतीमध्ये आम्हाला निश्चिंत अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. कन्हैया, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात गोपाळांनो, आणखी तुम्हाला माझ्या संगतीमध्ये काय प्राप्त झालं? गोपाळ म्हणतात, हे कन्हैया देवा, तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर जे आम्ही कधीही पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही असे भोग सुखाचे सोहळे प्रत्यक्ष तुझ्या संगतीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळाले, भोगायला मिळाले. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात गोपाळांनो, हे भोग सुखाचे सोहळे तुमच्या घरी तुम्हाला उपभोगायला मिळाले नाही का? गोपाळ म्हणतात, कन्हैया देवा, आमच्या घरी काय आहे? आमच्या घरी नुसतं आसार आहे. आमच्या घरी काय ताक आहे? घरी ताकाचे सरोवर, पण तुझ्या संगतीमध्ये सार अशा प्रकारचं आहे. येथे नवनीताचे पूर शुद्ध प्रेम तुझ्या संगतीमध्ये आहे. आणि म्हणून तू आम्हाला आता हाकलून जरी दिलं, काढून देण्याचा प्रयत्न जरी वेळोवेळी केला, तरी सुद्धा आम्ही तुझी संगती सोडून कन्हैया आता जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नो दवडिता, कारण नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने, भगवान भोले बाबांच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्री संत बाळूमामांच्या कृपेने या ठिकाणी या श्री संत बाळूमामांच्या समोर, श्री संत बाळूमामांच्या प्रांगणामध्ये अधिक मासानिमित्ताने, पुरुषोत्तम मासानिमित्ताने सुंदर असा हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज सांगतेचा दिवस आहे. प्रथमच वर्ष आहे. महिलांनी सुरू केलेला हा अतिशय सुंदर अधिक मासाच्या निमित्ताने पंचमदिनी महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामयज्ञ, ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये असणारी ही आजची महाप्रसादाची, काल्याची कीर्तन रूपी सेवा,
ही अकारण करुणावरून आलंय. भक्त काम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, त्याच्या अथांग करुणेनं आणि सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आणि विशेष करून आजच्या या सेवेचे जे प्रायोजक आहेत, संत पूजन ज्यांच्याकडे आहे सौ जनाताई अशोक गावडे आहे का नाही. आता सगळ्यांना काही सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. घरचंच संत पूजन आहे. आमच्या ननंदबाई असणाऱ्या त्यांच्याकडून ही सेवा या ठिकाणी श्री संत बाळूमामा मामांची कीर्तन रूपी सेवा संपन्न या ठिकाणी होणार आहे. सुंदर असा ज्ञान यज्ञ नामयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे. या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष श्री रामदास भिसे, श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर सेवाधाम आपल्या या माळेगावने इथले अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे अतिशय श्रेष्ठ त्या ठिकाणी दानात श्रेष्ठ दान आहे ते म्हणजे ज्ञानदान. अन्नदान देखील श्रेष्ठ. या कलियुगामध्ये अन्नदानाला अतिशय महत्व आहे. भूमिदान देखील अतिशय श्रेष्ठ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून अतिशय मोठं ज्यांचं अंतकरण आहे, उदार ज्यांचं अंतकरण आहे, ज्यांनी या श्री संत बाळूमामांच्या मंदिराकरिता जागा दिली, अतिशय मोठं अंतकरण ज्यांचं आहे, असे असणारे भूमिदाते श्री हरिभाऊ नारायण भिसे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण त्या ठिकाणी बघतो कोणाकोणाकडे फार त्या ठिकाणी 200 एकर 500 एकर जमीन असते. त्याचं कारण हे असतं की मागच्या जन्मामध्ये त्यांनी भूमी त्या ठिकाणी दान केलेली असते. आणि जे दान करतो आपण, परमात्मा अनेक पटीने त्या ठिकाणी आपल्याला देत असतो. पुढच्या जन्मामध्ये राजा होतो. खूप मोठा त्या ठिकाणी त्याच्याकडे क्षत्र त्या ठिकाणी प्राप्त अशा प्रकारचं त्याला होतं. आणि म्हणून एखाद्याने गाय दान दिली तर त्याच्याकडे अनेक गायी त्या ठिकाणी असतात. मग काय एवढ्या गायी आहेत तर आम्ही त्या ठिकाणी मागच्या जन्मी आमच्या पूर्वजांनी कुणीतरी गाय दान केली तेव्हा आमच्याकडे एवढ्या गायी आहेत. भूमी त्या ठिकाणी दान केली म्हणून आमच्याकडे एवढं त्या ठिकाणी क्षेत्र आहे. असे त्या ठिकाणी भूमिदाते असणारे सुंदर असा ज्ञानयज्ञ नामयज्ञ सोहळा या प्रांगणामध्ये चालू आहे. आणि या श्री संत बाळूमामांच्या प्रांगणामध्ये या ज्ञानयज्ञ नामयज्ञ सोहळ्यामध्ये चालता चालता ही एक नामसंकीर्तनाची आहुती देण्याचा योग जीवनामध्ये खऱ्या अर्थाने श्री संत बाळूमामांच्या कृपेनेच प्राप्त झाला. विठ्ठल आपल्या कार्यक्रमासाठी सर्व त्या ठिकाणी गुणीजन गुणवान अतिशय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुणवान मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. हरिभक्त पारायण अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, संगीत विशारद असणारे शिवाजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे दिलीप महाराज आहेत. अगदी सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम आहे. सुंदर त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. स्वतःचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे असं त्या ठिकाणी गावाकरता ते परिश्रम घेतात. माझं गाव आहे आणि मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय परिश्रम ते घेत असतात. दिलीप महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि सर्व हरिभक्त पारायण बापू महाराज आहेत. त्याचप्रमाणे सर्वच मंडळी या ठिकाणी संस्थेतील मुली या ठिकाणी आहेत, तुझ्या ताई आहेत, विनेकरी ताई आहेत, चोपदार ताई आहेत. सगळ्यांना या ठिकाणी वंदन करते. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे सुप्रसिद्ध असे कीर्तनकार रामायणाचार्य भागवताचार्य, माझे प्रेरक मार्गदर्शक असणारे, माझे सर्वस्व असणारे, सदैव माझ्यासोबत राहतात असे माझे पती परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत, सदैव सोबत असतात. त्यांनाही पुन्हा पुन्हा वंदन करते. माझे प्रेरक मार्गदर्शक ते आहेत. अतिशय त्या ठिकाणी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. ऐकायला सगळ्यांना व्यवस्थित येतं ना? कारण आपला बहुतांश कार्यक्रम हा साऊंड सिस्टीमवरतीच अवलंबून असतो. आणि मग अतिशय उत्तम अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. आमचे ज्येष्ठ चिरंजीव असणारे चैतन्य महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे
अतिशय सुंदर मृदंग वाजवतात ऋषिकेश महाराज मृदंगी विशारद आहेत, त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना या ठिकाणी वंदन करते. हा आमचे यूट्यूब चॅनलवाले विश्व चैतन्य यूट्यूब चॅनल चिन्मय महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे दुसरे यूट्यूब चॅनलवाले वैष्णव कीर्तन, त्यांनाही त्या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देते. महिला मंडळी, पुरुष मंडळी, विशेष करून तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण एक सांगेन बरं का, तरुणांसाठी तरुण जवान तो आहे या महाराष्ट्राची शान. तरुण जवान तो आहे या महाराष्ट्राची शान. पण श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथावर ठेवील भान तरच होईल महाराष्ट्राचे उंच मान. तरच होईल महाराष्ट्राचे उंच मान. आपल्या महाराष्ट्राची उंच करायची असेल मान तर आपल्या मुलांना शिकवा हरिपाठ पसायदान. हे कार्यक्रम त्या ठिकाणी पिढ्याने पिढ्या चालू आपल्याला ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी ही छोटी छोटी पिढी त्या ठिकाणी घडवणं अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं आहे. सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा वंदन करते. मस्तक हे पायावरी, सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. दिलीप महाराज असतील, आमचे नंदाई अशोकभाऊ असतील, बाकी त्यांच्या बरोबर जे काही कमिटी मंडळ, सगळे आयोजक मंडळी असतील. आता सगळ्यांचं नाव काही मला माहिती नाही. प्रत्येक कार्यक्रम त्या ठिकाणी धर्मकार्य त्या ठिकाणी करण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपली एवढी छोटी वस्ती आहे, पण छोट्या वस्तीच्या मानानं आपलं परमार्थिक कार्य हे अप्रतिम महान आहे. आदर्श त्या ठिकाणी घ्यावा आपल्या वस्तीचा, असं त्या ठिकाणी आपली ही छोटीशी वस्ती आहे. कारण परमार्थाचं कार्य अप्रतिम महान आहे. नाहीतर मोठमोठाले गावं असतात, माळेगाव हे त्या ठिकाणी परमार्थिक कार्य या ठिकाणी जास्त होतंय या ठिकाणी. नाहीतर मोठमोठाले गावं असतात पण वर्षातून एकच सप्ताह असतो, तो सुद्धा व्यवस्थित करत नाही. विठाला विठाला चला, तुकोबाराय या अभंगातून गोपाळांची भूमिका वर्णन करून सांगतात. गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले आणि कन्हैयाला म्हणू लागले, हे कन्हैया, हे देवा, हे मायबापा, देवादिकांनाही दुर्लभ असणारा, देवादिकांनाही दुर्लभ असणारा, सहजासहजी कुणालाही न मिळणारा असा आम्हाला काला प्राप्त झालाय, तो फक्त तुझ्या संगतीमुळे. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका, शास्त्रामध्ये संगतीला अतिशय महत्व आहे. संगती म्हणजे संबंध. आता संबंधाचे शास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत. संबंधाचे शास्त्रामध्ये अनेक प्रकार आहेत. मग आता इथे कोणता संबंध आहे? कारण आपल्याला संबंध सांगितल्याशिवाय वागणार नाही. विठ्ठल विठ्ठल लक्षपूर्वक ऐका, कारण संबंध हा साधकही असतो आणि संबंध हा बाधकही असतो. संबंध हा सद्गतीलाही कारण असतो आणि संबंध हा अधोगतीलाही कारण असतो. स्वतः स्वरूपाने संबंध हा कधीही साधक बाधक ठरत नाही. त्या संबंधाचा प्रतियोगी कसा आहे, त्या संबंधाचा प्रतियोगी कसा आहे याच्यावर सर्व काही अवलंबून असतं. लक्षपूर्वक ऐका, वाईटाशी संबंध केला तर त्या संबंधाचा प्रतियोगी वाईट असतो. चांगल्याशी संबंध केला
तर त्या संबंधाचा प्रतियोगी चांगला असतो. प्रत्येकाचे संबंध हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे संबंध हे वेगळे असतात. पामराचा संबंध विशेष असतो. पामराचा संबंध विशेष असतो आणि म्हणून पामर अधोगतीला जातो. विषयीचा संबंध बायकोशी असतो. विषयीचा संबंध बायकोशी असतो म्हणून जन्म मरण भोगतो. मुमुक्षुचा संबंध सद्गुरूशी असतो म्हणून मुक्त होतो. आणि भक्ताचा संबंध भगवंताशी असतो आणि म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण अशा प्रकारचं सुख तो अनुभवत असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जीवन जगत असताना जीवनामध्ये माणसाला एकतर संतांची संगती घडावी नाहीतर भगवंताची संगती घडावी. संतांनी किंवा भगवंताने एकदा जरी त्या ठिकाणी जीवाकडे डोळे भरून कृपा करून त्या ठिकाणी पाहिलं तर त्या मनुष्याचा उद्धार होतो. ज्ञानोबा बोलतात, हरी कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले बाप रखुमा देवी वरु विठ्ठले भक्ता दिधले वरदा आपण सारी तयार लागली. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये पक्षपूर्वक आहे का आपण जीवनामध्ये एकतर भगवंताचा सहवास करावा नाहीतर संतांची संगती आपण करावी. संतांचा समागम आपण करावा किंवा भगवंताच्या आश्रयाला आपण त्या ठिकाणी राहावं. गोकुळातील गोपाळांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची संगती झाली. आणि संगती झाल्यानंतर गोपाळ त्या ठिकाणी म्हणू लागले, हे कन्हैया आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि चिंतामुक्त झालो. आम्हाला निश्चिंत अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. हीच गोपाळांची भूमिका तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात. अतिशय सुंदर उत्कृष्ट गाणारी वाजवणारी मंडळी या ठिकाणी आहेत बरं का. दिलीप महाराज आहेत, एकाचडे बापू महाराज आहेत, आमचे शिवाजी महाराज आहेत,
आणि आमच्या महाराजांविषयी तर बोलायचंच काम नाही. विठाला विठाला एकाच वेळी एक बरं का. महाराज नाहीतर एके ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, तिथे एक प्रमाण म्हटलं, परिमळ गेलिया ओस फूल देठी. मागचे काय म्हणायचे, परिमळ गेलिया ऊस फूल देठी. आता म्हटलं ऊस म्हणा नाही तर घास म्हणा नाहीतर मोसंबी म्हणा, काही म्हणा, पण आणखी एक प्रमाण म्हटलं, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम. मागचे म्हणायचे माझी मामी तुझे. आता म्हटलं मामी म्हणा नाही तर मामा म्हणा, काही म्हणा, पण तुम्ही खुशाल म्हणा म्हणता. खरंच असं म्हटलं तुम्ही बसताल का इथं गुपचूप आपलं उठून जातात मागच्या मागत, आहे का नाही. कारण आम्ही गाणारे वाजवणारे आमच्या सगळ्यांपेक्षा ऐकणारे श्रोते मंडळी हुशार असतात आणि भाग्यवान सुद्धा आमच्या सगळ्यांपेक्षा श्रोते मंडळी तुम्ही भाग्यवान आहात. कारण या सगळ्या कलांचा आनंद, गायन, वादन, कीर्तन, पुरेपूर आनंद आम्हाला कुणाला घेता येत नाही. कीर्तन करत असताना कोणत्या शब्दावरती कुठलं प्रमाण द्यायचं याचं चिंतन त्या ठिकाणी टाळकरांना करावं लागतं. आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा कुठे विकव वाढवायचा, कुठं कमी करायचा, बेस्ट ट्रबल कुठं द्यायचं, त्यांचं काम चालू असतं. मृदंगाचार्य महाराज कुठं कोणता बोल वाजवायचा, कुठं उभा कुठं आडवा, आडवा नाही वाजवा, ते काम चालू असतं. कीर्तन करत असताना प्रमाण जर दिलं तर त्याच्यावर विवेचन करून पुन्हा कीर्तनासाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रमाणावर यावं लागतं. म्हणजे एक प्रकारची बांधिलकी असते. पुरेपूर आनंद घेता येत नाही आम्हाला, परंतु या सगळ्या कलांचा आनंद पोट भरून खऱ्या अर्थाने कोण घेत असेल तर माझ्या मताने तुम्ही श्रोते मंडळी घेता. आमच्या सगळ्यांपेक्षा भाग्यवान तुम्ही आहात. मग आता टाळी वाजू का नको, वाजू का नको, वाजवा ना तर. चला आता आपलं काय चाललं होतं, कीर्तन. तुम्ही तरी बरं कीर्तन म्हटले दिलीप महाराज. एके ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, मी असंच म्हटलं आपलं काय चाललं होतं. एक बाबा काठी टेकीत टेकीत आले, मला म्हटले तुला कशाला बोलावलं. आम्ही म्हटलं कीर्तन सांगायला, सांग म्हणे गुपचूप आमचं कशाला डोकं खाते. पकावत वाजवणारे समोर होते, त्यांना म्हटलं तुम्ही तरी सांगा. ते म्हटले सांगतो पण आता ते पैसे द्यावे लागते. म्हटलं जाऊ दे मग परत रामकृष्ण हरी पासून. विठाला विठाला चला. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. तुकोबारा त्या ठिकाणी गोपाळांची भूमिका वर्णन करून सांगतात की गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात की कन्हैया आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि आम्हाला निश्चिंत अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. आम्ही चिंतामुक्त झालो, काही चिंता राहिली नाही. परमार्थामध्ये निश्चिंत अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. कशामध्ये प्राप्त होते? परमार्थामध्ये, संसारामध्ये नाही. संसारामध्ये सारखी त्या ठिकाणी मनुष्य चिंता करत राहतो. आणि कशाची चिंता करत राहतो? महाराज सांगतात नित्य उठवनिया खावयाची चिंता, आपुल्या तू हिता नाठवेशी, ल्यावे खावे बारे आसावे संसारामध्ये सारखी त्या ठिकाणी माणसं चिंता करत राहतात. आणि नाहीतर हे बघा, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे चिंता आहे. कुणाच्या पाठीमागे नाही? प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता आहे. चिंता नाही असा जगामध्ये एकही माणूस आपल्याला पाहायला सापडणार नाही. फरक फक्त एवढाच आहे बरं का दिलीप महाराज, जी चिंता तुम्हाला आहे ती चिंता मला नाही.
जी चिंता मला आहे ती चिंता तुम्हाला नाही, जी चिंता तुम्हाला मला आहे ती चिंता इतरांना नाही, जी चिंता इतरांना आहे ती चिंता तुम्हाला मला नाही, परंतु चिंता मात्र प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे चिंता आहे. आता कुणाला कशाची चिंता, कुणाला कशाची चिंता. संसारिकाला त्या ठिकाणी खाण्याची चिंता आहे. संसारिक माणसाला खाण्याची चिंता आहे. आज हे खाल्लं, उद्या काय खावं, हा, गरीबाला काय खावं ही चिंता, आणि श्रीमंताला काय काय खावं ही चिंता. ही संसारिकाची चिंता आहे. विठाल विठाल आता भगवंताच्या भक्तांनाही चिंता असते, परंतु भगवंताच्या भक्तांची चिंता ही वेगळी अशा प्रकारची आहे. जगद्गुरु तुकोबार आहे, गळ्यामध्ये विणा घ्यायचे, हातामध्ये चिपाळ्या घ्यायचे, आणि आपल्या देहू या गावातल्या प्रत्येक माणसाला विचारायचे, पोसावे से हे जीवा पोसावे से हे जीवा फार फरक आहे. तुकोबारायांची चिंता पुसाविषयीची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. कधी भगवान परमात्मा त्या ठिकाणी माझ्यावरती कृपा करील, ही त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तांची चिंता आहे. या चिंते व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चिंता भगवंताच्या भक्तांना नसते. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळी वैकुंठ. या चिंते व्यतिरिक्त त्यांना चिंता नसते. आणि ही चिंता त्यांची एकदा निरसन त्या ठिकाणी झाली की मग त्यांचे उद्गार आहेत, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो. कलिया धाम कृष्णेचिया, कलिया धाम कृष्णेचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा त्या ठिकाणी झाली की मग म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. या चिंते व्यतिरिक्त चिंता नसते. पण संसारिक जे असतात ते सारखी चिंता करत असतात, संसारामध्ये सारखी तृष्णा वाढवत राहतात, चिंता करत असतात. पण तुम्हाला खरं सांगू का, चिंता करण्यापेक्षा
चिंतन भगवंताचं करत करत, संत बाळूमामांचं चिंतन करत करत शेवटी निश्चिंत होऊन मरावं. चिंता करत बसण्यापेक्षा संत बाळूमामांचं चिंतन करत करत, भोलेबाबांचं चिंतन करत शेवटी कसं मरावं? निश्चिंत होऊन मरावं. हा महत्वाचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचे भक्त हे निश्चिंत अशा प्रकारचे असतात. भक्तामध्ये दोन प्रकार आहेत, एक साधक भक्त आणि दुसरा सिद्ध भक्त. ध्यान धारणा समाधी आदी साधना करून जो भक्त त्या ठिकाणी भगवत रूप झाला त्याला साधक भक्त म्हणतात, आणि ज्याला उपजताच ज्ञान प्राप्त झालं त्यांना सिद्ध भक्त म्हणतात. मग आता सिद्ध भक्त कोण आहेत? निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, सखूबाई, चोखोबाराय, निळोबाराय, तुकोबाराय, श्रीसंत नाथ महाराज, श्रीसंत बाळूमामा हे कसे भक्त आहेत? सिद्ध भक्त आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्माचा आलेले सांगाई चांगले, आलेले सांगाई चांगले. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे आले लोटांगणी सांग देव. उपजताचं ज्ञानोबाराय ज्ञानी होते, तुकोबाराय ज्ञानी होते, चोखोबाराय निळोबाराय ज्ञानी होते, नाथ महाराज ज्ञानी होते. भगवानच त्या ठिकाणी त्यांच्या रूपाने अवतरित होऊन आले होते. श्रीसंत बाळूमामा उपजताचं ज्ञानी होते. त्यांना कुठे शिकण्याकरता जावं लागलं नाही. त्यांनी जरी गुरु आपल्या जीवनामध्ये केले असले, कुठे शिकण्याकरता गेले असले, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शिकवण्याकरता की जीवनामध्ये गुरु करावा लागतो. कारण मोठे जसं त्या ठिकाणी अनुकरण करत असतात, त्यांचं बघूनच लहानाने त्याप्रमाणे अनुकरण त्या ठिकाणी करतात. मोठ्यांचं त्या ठिकाणी बघून, म्हणून त्यांनी गुरु केला की आपल्याला देखील गुरु केला पाहिजे आपण. नाहीतर त्यांना गुरु करण्याची काही आवश्यकता नाही. ते उपजताच ज्ञानी होते. ज्ञानाच ज्ञानोपरायांच्या रूपाने सगुण साकार झालं. लक्षपूर्वक ऐका. स्वतः सिद्ध असणारा परमात्मा तोच देवही झाला आणि तोच भक्तही झाला. देवभक्त तुझी झालाशी दोन्ही, भक्तिरूप त्या ठिकाणी सुख प्राप्त करण्याकरता तोच देवही झाला आणि तोच संतही झाला. आणि आपल्या धामावरून, आपल्या वैकुंठ धामावरून ते भक्तिजन्य सुख मिळवण्याकरता तो भक्तांच्या घरी येऊन राहिला, सदनी येऊन राहिला वैकुंठाहून. या सुखा कारणे देव वेडावला, त्या कारणे देव वेडावला. भक्तिजन्य सुख मिळवण्याकरता भगवान परमात्मा आपल्या त्या ठिकाणी घरून, म्हणजे आपल्या धामावरून, वैकुंठ धामावरून भक्तांच्या घरी येऊन त्या ठिकाणी राहिला. भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती फार प्रेम करतो. किती प्रेम करतो ऐका. विश्व सुंदरी असणारी लक्ष्मी त्या ठिकाणी डावलून सगळ्या घरादाराचा त्याग करून तो भगवान भक्तांच्या घरी राहतो. भक्तांची सगळी कामं करतो. आणि ती कामं कशी करतो माहितीये का? न सांगता करी सर्व काम भक्त समागमे, सर्व
हरी न सांगता करी, सांगावं लागत नाही. हो, सांगावं लागत नाही. आणि सांगावं लागत नाही म्हणून ते एक्स्ट्राची कामं करत नाही. भक्ताला त्या ठिकाणी, भक्ताच्या अनुरूप त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्ताच्या अधीन त्या ठिकाणी झालेला आहे. फार प्रेम करतो. किती प्रेम करतो? जशी आपली आई आपल्या मुलावरती प्रेम करते. आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम आहे सांगता येतं का शब्दामध्ये? मला कुणी सांगा आता. आई आपल्या मुलावरती प्रेम करते हे आपल्याला शब्दामध्ये सांगता येतं का? एवढं एवढं प्रेम करते, नाही सांगता. तसं भगवान परमात्मा फार प्रेम करतो. आई आपल्या मुलावर प्रेम करते हे शब्दामध्ये सांगता येत नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एका खेडेगावामध्ये आई आपल्या मुलावरती किती प्रेम करते. पोराला खाली उतरा गाडीच्या, ती गाडी पडले लागत नाही त्याला, पोरा ते उतरा गाडी. विठ्ठल विठ्ठल. एक बाई आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन छोट्याशा झोपडीमध्ये राहत होती. आपल्या मुलाला काहीही कमी पडू नये आणि म्हणून ती आई रात्रंदिवस कष्ट करत होती, काम करत होती. पण त्या छोट्या मुलाला आपली आई अजिबात आवडत नव्हती. का? कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती अतिशय विचित्र दिसत होती. तो मुलगा आईला शाळेतही येऊ देत नव्हता. पण एकदा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आईला शाळेमध्ये जावं लागतं. तेव्हा आईला शाळेमध्ये बघून आपण कुठे तोंड लपवावं हे त्या मुलाला कळत नाही. आईच्या नकळत घरी पळून येतो आणि घरी आल्यानंतर आईला त्या ठिकाणी म्हणतो, आई घरी आल्यावर आईला म्हणतो, कशाला आली होती शाळेत? आता उद्या मी शाळेत कसं जाऊ? माझे मित्र मला चिडवतील. तुला एक डोळा का नाही? तुला एक डोळा नसल्यामुळे मला तू अजिबात आवडत नाही. तू शाळेत कशाला आली होती? आईला खूप काही बोलतो. आई काही बोलत नाही. आईला आपण एवढं बोललोय, राग आईचा केला, याचाही त्या मुलाला शेवटी काही वाटत नाही. रात्री झोपी जातो. मध्यंतरी त्या आईला जाग येते. तेव्हा आपल्या बाळाची, आपल्या राजाची झोप मोड होऊ नये आणि म्हणून ती आई दबक्या आवाजामध्ये रडत असते. याचंही त्या मुलाला काहीच वाटत नाही. आपल्या एका डोळ्याचा आईचा आता अधिकच त्या ठिकाणी तो तिरस्कार करायला लागतो आणि त्याच वेळेला तो निर्णय घेतो की शिकून खूप मोठा व्हायचं. आणि हा विचार त्या ठिकाणी करून तो आपलं गाव त्या ठिकाणी सोडून मोठ्या शहरामध्ये जातो. उच्च शिक्षण घेतो. मोठ्या कंपनीमध्ये नोकरी त्या ठिकाणी करतो आणि तिकडंच लग्नही करतो. कालांतराने त्याला एक मुलगा, एक मुलगी त्या ठिकाणी होते. परंतु सांगू तुम्हाला, या सगळ्यांच्या मध्ये तो आपल्या एका डोळ्याच्या आईला विसरून गेलेला असतो. एकदा अचानक त्याच्या घराचं दार वाजतं. आई शोधत जाते, दार वाजवते. दार वाजता अचानक तो दार उघडतो. आईला ओळख देत नाही. म्हणतो, कोण आहेस तू? कशाला आली? बघ, तुला बघून माझी छोटी मुलगी घाबरली. काय बोलावं आईला कळत नाही. आई म्हणते, बाळा, मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले. असं काहीसं पुटपुटत आई तिथून निघून जाते. आता याला वाटतं की माझ्या आईनं मला ओळखलंच नाही. याला असं वाटतं. त्याच्या समाधानात तो दार लावून घेतो आणि मग काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येतं. आता परत त्या गावातल्या शाळेमध्ये जाऊ नये, गावात जाऊ नये असं वाटत असताना तो संमेलनात जाण्याचा निर्णय घेतो. बायकोला खोटं सांगतो, मी ऑफिसच्या कामासाठी जातोय म्हणून. आल्यानंतर संमेलन पार पडतं. परंतु कुठल्या तरी अनामिक ओढीनं त्याची पावलं त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. परंतु झोपडीला कुलूप असतं. शेजारची बाई ओळखते, पत्र देते. त्याला सांगते, हे बघ, हे तुझ्या आईने पत्र दिलेलं आहे. तो पत्र घेतो, वाचू लागतो. आईने पत्रामध्ये लिहिलेलं असतं, बाळा, मी खूप आयुष्य जगले. आता मी परत तुझ्याकडे कधी येणार नाही. पण तू कधीतरी मला येऊन भेटावंस असं मला नेहमी वाटतं. आई, तू शाळेच्या संमेलनासाठी येणार हे कळलं होतं.
पण तिथं येऊन तुला भेटायचं नाही असं मी नक्की ठरवलं. कारण मला माहिती आहे की ही तुझी एका डोळ्याची आई तुला अजिबात आवडत नाही. मला एकच डोळा का असं तू विचारलं होतं, पण मी काही उत्तर दिलं नाही कारण तू लहान होतास. पण आता सांगते बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तू तुझा एक डोळा गमावलास. तू एकाच डोळ्याने संपूर्ण आयुष्य कसं जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. बाळा, तू मला जे बोललास, माझ्याशी जसं वागलास, ऐक, मी तुझ्यावर अजिबात रागवलेले नाही. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे असंच मी नेहमी विचार करते. कधी काळी माझ्या अवतीभोवती खेळणारा मला तू नेहमी आठवतोस. पत्र वाचून मुलगा ढसा रडायला लागला, पण मला सांगा आता त्याचा काय उपयोग होता? मग याच्यातून एकच सांगायचं की आईचं मुलावर किती प्रेम आहे हे सांगता येतं का? ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं. ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं और जिसके प्यार का अंत नहीं होता उसे माँ कहते हैं. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती? कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी जगामध्ये निस्वार्थ प्रेम जर कोण करत असेल तर आपली आई आपल्यावरती प्रेम करते. देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला अशी त्या ठिकाणी असणारी आई. आई जसं त्या ठिकाणी मुलावर प्रेम करते, किती प्रेम करते सांगता येत नाही, तसं त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती प्रेम करत असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि जे त्या ठिकाणी भक्त निज दृष्टी असतात भगवंताचे भक्त, ते भक्त सुद्धा भगवंतावरती तेवढंच प्रेम करत असतात. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, भगवंताची आठवण केली पाहिजे. या घरादारावर जे प्रेम करतो, आपल्या घरच्या माणसावर जे प्रेम करतो, सांगू का, हे स्वार्थी प्रेम आहे, गौण प्रेम आहे. मुलावर, घरादारावर, गाडी बंगला, बायकोवर प्रेम करतो, हे गौण प्रेम आहे, हे खरं प्रेम नाही. असंच एके ठिकाणी सांगितलं, कीर्तन झाल्यावर एक साहेब त्या ठिकाणी आले, म्हटले ताई तुम्ही काय सांगितलं, बायकोवर केलेलं खरं प्रेम नसतं, गौणात्म्यावर केलेलं खरं प्रेम नसतं. अहो पण माझी बायको माझ्यावर फार प्रेम करते म्हणे. मी ड्युटीला जातो म्हणे सकाळी 9 वाजेला, आम्ही सोबत दोघं जेवण करतो. मग मी डबा घेऊन जातो, ती मला डबा करून देते म्हणे. मी तरी दुपारी तिकडे जेवण करतो, पण ती जेवण सुद्धा करत नाही. आणि 5 वाजता आल्यानंतर परत आम्ही दोघं सोबत जेवण करतो म्हणे. माझी बायको माझ्यावर फार प्रेम करते. आणि तुम्ही म्हणता की बायकोचं त्या ठिकाणी खरं प्रेम नसतं, बायकोवर केलेलं खरं प्रेम नसतं, गौण प्रेम असतं. म्हटलं अहो तुम्ही घरच्यांची परीक्षा घ्या अगोदर, आणि मग त्या ठिकाणी मला त्यांच्या न कळत परीक्षा घ्या. नाही म्हणे परीक्षा घेण्याची गरज नाही, तुम्ही काही पण सांगता. घरी गेला तो
तिथं म्हटलं मला परीक्षा घेण्याची गरज नाही, पण त्याच्या डोक्यात तीच खुमखुमी, जर हे खरं असलं तर परीक्षा त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि मग एक दिवस त्या ठिकाणी बायकोला म्हटला, हे बघ म्हणे ऑफिसमध्ये वरिष्ठ साहेब येणार आहेत म्हणे, आणि त्यामुळे मला यायला आज जरा उशीर होईल, म्हणून तू जेवण करून घे म्हणे. ती म्हटली, नाही हो, तुमच्याशिवाय मला जेवणच जात नाही हो, तुमच्याशिवाय कसं जेवू, तुम्ही लवकर यावं. तो म्हटलं, बरं ठीक आहे म्हणे, येतो म्हणे लवकर. डबा घेतला, घराच्या बाहेर पडला, मागच्या गल्लीत गेला आणि मागच्या गल्लीतून स्वतःच्या घराच्या गच्चीवरती त्या ठिकाणी चढला, गच्चीवर जाऊन बसला पाहण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी. परीक्षा घेण्यासाठी बसला. आता हिला वाटलं की हे गेले ड्युटीला निघून. तिने घेतला दरवाजा लावून, कडी लावली, गॅसवरती पातेलं ठेवलं, पातेल्यात पाणी टाकलं, अर्धा किलो तांदूळ शिजायला टाकले. अर्धा किलो तांदूळ शिजले, अर्धा किलो तांदूळाचा भात एकटीला काढला. हा, दूध टाकून खाल्ला. हा, सध्या आता शेवाय झाले ना, शेवायचा भात केला. हा, दूध तूप टाकून खाल्ला. हा, तो वरती त्या ठिकाणी झरोक्यातून पाहत होता, काय प्रेम करते म्हटलं बायको आपल्यावरती. थोडा वेळ होत नाही तर त्याच गल्लीतून पेढेवाला चालला होता. हा, पेढे घ्या पेढे. ती दारामध्ये आले, मामा कसे दिले पेढे? म्हणे 200 रुपयाचे 2 किलो. म्हणे द्या म्हणे अर्धा किलो. अर्धा किलो पेढे एकटीनं खाल्ले. थोड्या वेळानंतर लगेच ऊसावाला आला, ऊस घ्या ऊस. मामा कसे दिले ऊस? म्हणे 10 रुपयाचे 4. दे म्हणे 4. 4 ऊस एकटीनं खाल्ले. याने बळच त्या ठिकाणी दम काढला गच्चीवर. त्याला तर असं वाटतं तो वरूनच उडी टाकू की काय. आता ऊस त्या ठिकाणी खाऊन होत नाही, कुठं तर संत्रीवाला आला, संत्री घ्या संत्री. मामा कशी दिली संत्री? 100 रुपयाचे 1 किलो. म्हणे द्या 1 किलो. 1 किलो संत्री सुद्धा एकटीनेच त्या ठिकाणी खाल्ली. एवढा राग त्याला आला, पण बळच 5 वाजेपर्यंत दम काढला. 5 वाजले, गच्चीवरून खाली उतरला आणि घराकडे यायला लागला. आता हे सगळं आवरून त्या ठिकाणी दरवाजामध्ये येऊन बसलेलीच होती, कारण ही काय करायची, रोज तो गेला की सगळं खाऊन पिऊन बसायची, आणि यायचा टाइम झाला की मग दरवाजात बसे, तुम्ही फार वेळ करता बा, मला फार भूक लागते हो, तुम्ही लवकर येत जाओ. आता याला काही माहितीच नव्हतं ते. मग त्याने आज परीक्षा घेतली, कळलं त्याला. मग ते आली घरी यायला लागली, ही दारात बसलेलीच होती सगळं खाऊन पिऊन. येत नाही कुठे, तर तुम्ही फार वेळ करता हो, मला फार भूक लागते हो, तुम्ही लवकर येत जाओ. म्हटलं सरे बाजूला, फार वेळ करतो आणि फार भूक लागते म्हणून लवकर येत जाओ. आता हिला वाटलं दुसरे साहेब यांच्या विरोधात गेले वाटतं. आता विरोधातच नव्हते गेले तर काय गोडीत गेलते का? आता सगळ्या गोष्टी विरोधातच झाले ना. पाणी घेऊन आली, म्हणे घ्या पाणी. नको म्हणे मला पाणी. ठीक आहे म्हणे, ठेवून दिलं पाणी. विचारायला लागली, म्हणे का हो आज कस काय कचेरीची मग? तो म्हटला सकाळचा अर्धा किलो शेवायचा भात. ती म्हटली का उगाच आडे वेडे? तो म्हटला अर्धा किलो पेढे. ती म्हटली बाई उगाच उगाच धासपूस. तो म्हटला 3 वाजायचे 10 रुपयाचे 4 ऊस. ती म्हटली मला ना आज काहीच कळना तुमचं तंत्र. तो म्हटला 4 वाजायचे 100 रुपयाचे 1 किलो संत्र. अशी त्या ठिकाणी चाचरायला लागली. म्हटली पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं? तो म्हटला पण मला सोडून तुला कसं गेलं? तेव्हा कळालं कुणी कुणाचं नसतं. नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे.
धन दारा परिवार त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी आपलं नसतं. पुन्हा वाचून एका परमात्मा वाचून तुकोबाराय म्हणतात ना, मग तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी काळाचीही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा कुणी त्या ठिकाणी सोडवत नाही एका परमात्म्याशी. मग आपण त्या परमात्म्याची आठवण केली पाहिजे की नाही? आपण संत बाळूमामांचा जप निरंतर केला पाहिजे की नाही? भोले बाबांचा त्या ठिकाणी सतत नामस्मरण आपण केलं पाहिजे की नाही? मग आपण करतो का अखंड? नाही. मग आपण कधी करतो? संकट आल्यावर. आपलं कसं आहे, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, मी देवाच्या बापाचा बाप. हा, देवाचा फक्त बाप नाही, देवाचा आजा होतो. मग अंगाचा ताप गेला, ताप आल्यावरच फक्त विठाला विठाला. पण सतत त्या ठिकाणी आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे, परमात्म्याची संगती त्या ठिकाणी केली पाहिजे, जीवनामध्ये चांगलं त्या ठिकाणी वागलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे, आहे का नाही? वाईट त्या ठिकाणी खाऊ नये, पिऊ नये. वाईट पिऊ नये म्हणजे दारू पिऊ नये, वाईट खाऊ नये, मांस त्या ठिकाणी जीवनामध्ये खाऊ नये. नरकाची त्या ठिकाणी आपल्याला प्राप्ती होत असते. मांसाहार त्या ठिकाणी कधीही करू नये. तो आपला आहार आहे का? आपला आहार आहे का? तो जनावरांचा आहार आहे. विठाल आहे विठाल. दारू त्या ठिकाणी पिऊ नये. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी. लेकिन एक बार हरि नाम का प्याला पी कर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. पण माणसं काय करतात? जिथे जाऊ नये तिथे जातात, जे खाऊ नये ते खातात, जे पाहू नये ते पाहतात, जे पिऊ नये ते पितात, वाम मार्गाला जाऊ नये तर जातात, ज्याची संगती करू नये त्याची संगती करतात. आणि मग जे भेटायचं ते भेटत नाही, जे नको आहे ते भेटल्याशिवाय. विठाल आहे विठाल. गोकुळातील गोपाळांनी परमात्म्याची संगती केली आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी निश्चिंत त्या ठिकाणी स्थिती अशा प्रकारची प्राप्त झाली. तुकोबाराय म्हणतात, गोकुळातील गोपाळ म्हणतात, कन्हैया तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही, आम्हाला निश्चिंत स्थिती प्राप्त झाली. कन्हैया, अरे जे कधी आम्हाला पाहायला मिळत नाही ते प्रत्यक्ष आम्हाला भोगायला मिळालं. दुसऱ्या नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. ए भोग तुका जयकारे, भोग तुका जयकारे, नाही देखिले ते मिळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कधी जे आम्हाला पाहायला मिळालं नाही, ऐकायला सुद्धा मिळालं नाही, ते भोग सुखाचे सोहळे म्हणजे भक्तिजन्य असणारं सुख आम्हाला तुझ्या संगतीमध्ये आम्हाला भोगायला मिळालं. हे परमार्थामध्ये मिळतं, संसारामध्ये नाही. संसार हा आसार आहे. संसार कसा आहे? फलकट तो संसार, येथे सार भगवंत. आसार त्या ठिकाणी संसार आहे. टाकाचं रूपक त्या ठिकाणी वापरलं, आसार आहे त्या संसारामध्ये. गोपाळ म्हणतात, आमच्या घरी काय आहे? ताक आहे, आसार आहे. पण तुझ्या संगतीमध्ये सार आहे, नवनीताचे पूर अशा प्रकारे. टाकाचं तरवर करी, टाकाचं तरवर,
असार आहे. तुझ्या संगतीमध्ये कन्हैया देवा, तुझ्या संगतीमध्ये सार आहे. लक्षपूर्वक ऐका. दुधामध्ये सार काय आहे? दुधामध्ये सार साहेब बरं जाऊ द्या, सोपं सांगते. हे बघा, दूध त्या ठिकाणी आपण तापवल्यानंतर दुधाच्या वरती काय येतं? साय. ती गाडग्यामध्ये साय टाकल्यानंतर, त्याच्यामध्ये विरजण टाकल्यानंतर काय तयार होतं? दही. त्या दह्यामध्ये रवी घातल्यानंतर, त्या रवीनं आपण मंथन केल्यानंतर काय निघतं? ताक आणि लोणी. दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही विकू नये किंवा मागू नये. विठ्ठल विठ्ठल. दह्यातून ताक आणि लोणी निघतं. तुकोबाराय म्हणतात की नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात. तसं परमात्मा हे कृष्ण कन्हैया तुझ्या संगतीमध्ये त्या ठिकाणी लोणी म्हणजे काय आहे? लोणी हे रूपक वापरलं, पण कन्हैया तुझ्या संगतीमध्ये शुद्ध प्रेम आहे. आणि घरी त्या ठिकाणी हे शुद्ध प्रेम नाही, फसवणूक आहे, विश्वासघात आहे. आणि तुझ्या संगतीमध्ये लोणाचे पूर म्हणजे शुद्ध प्रेम आहे, भक्तिजन्य शुद्ध त्या ठिकाणी सुख आहे. खरं समाधान तुझ्या संगतीमध्ये आहे. आम्हाला समाधान प्राप्त होतं. आणि म्हणून कन्हैया आम्हाला त्या ठिकाणी तू काढून देण्याचा प्रयत्न केला, ढकलून देण्याचा प्रयत्न केला, बळजबरी त्या ठिकाणी आम्हाला जा म्हटलास तरी हे कन्हैया आम्ही तुझी संगती तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, आम्ही नाही देखिले, नाही देखिले. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, आम्ही बघू दमनीता, आम्ही बघू दमनीता, नाही तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात, गोपाळांची भूमिका सांगतात की गोपाळ म्हणतात की कन्हैया तू आम्हाला आकलून जरी दिलं तरी आम्ही आता तुझ्या संगतीतून जाणार नाही. आम्ही काम क्रोधाची विकारांची संगती करणार नाही. काम क्रोधांची विकारांची संगती ही अधोगतीला त्या ठिकाणी कारण आहे. आणि म्हणून या काम क्रोधाला कन्हैया आम्ही त्या ठिकाणी आता या घरातून बाहेर काढलेलं आहे. काम क्रोधे केले तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, तुझी संगती सोडून आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, एकदा सर्वांनी प्रेमाने हात उंच करायचे, भगवान परमात्म्याचं गोड मुखाने नाम घ्यायचं आणि दोन्ही हाताने सुंदर जोरात टाळी वाजवायची. जेवढ्या जोरात टाळी वाजवाल तेवढ्या त्या ठिकाणी पटकन पापाची होळी जी आहे ना ती जळून जाते. आणि म्हणून जोरात टाळी वाजवायची बरं का. विठोबार
सांगायची गरज नाही. देवादी देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा देवा जगत्रय शिवानी तुझे वर्णी पुराणा शिवानी तुझे वर्णी पुराणा शिवानी तुझे वर्णी पुराणा आपल्या सर्वांना माहिती आहे आज कशाचं कीर्तन आहे? काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराजांनी नामपर, स्थितीपर, उपदेशपर, संतपर, अद्वैतपर, मागणीपर या अभंगावरती निरूपण करायचं नसतं. मग काल्याच्या कीर्तनामध्ये नेमकं कशाचं वर्णन करायचं? चरित्र ते उच्चारावे गेले गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं वर्णन, त्याचं निरूपण काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं. गोकुळामध्ये जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहिले कन्हैया राहिला तोपर्यंत अनेक लीला परमात्म्याने गोकुळामध्ये केल्या. त्या काही लीला या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. माखन चोरी लीला, मृतिका भक्षण लीला, उखलबंधन लीला, गोवत्स बालक हरण लीला, कालिया दमन लीला, दावाग्नी पान लीला, वेणू गीत लीला, गोपी वस्त्र लीला, यज्ञपत्नी उद्धार लीला, गोवर्धन लीला, नंद बाबांना भगवंताने वरून लोकातून आणलं ती भगवंताची लीला, आणि रास पंचाध्यायी लीला. किती लीला झाल्या मोजल्याच नाही मला. बरं आता मोजा. अनेक लीला त्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यापैकी काही लीला या ठिकाणी सांगते. आता मोजा. माखन चोरी लीला किती झाल्या? माखन चोरी लीला, माखन चोरी लीला किती झाल्या? हा एकच झाली. हा माखन चोरी लीला, मृतिका भक्षण लीला, उखलबंधन लीला, गोवत्स बालक हरण लीला, कालिया दमन लीला, दावाग्नी पान लीला, वेणू गीत लीला, गोपी वस्त्र लीला, यज्ञपत्नी उद्धार लीला, गोवर्धन लीला, नंद बाबांना भगवंताची वरून लोकातून आणण्याची लीला, आणि रास पंचाध्यायी लीला. किती झाल्या? 12. कोणत्या कोणत्या? मोजायच्या नादात गेलं. आम्हाला फक्त मोजायचं सांगितलं का? मला लक्षात ठेवायचं नाही सांगितलं. विठाला विठाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये राहिले तोपर्यंत परमात्म्याने अनेक लीला केल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी प्रगट झाले. नंदराजाच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले तेव्हा भगवंताच्या भक्तांना अतिशय आनंद झाला. भक्तांना आनंद झाला, परंतु जे दुष्ट आहेत, जे दुराचारी आहेत, त्यांना दुःख झालं, ते भयभीत झाले. कृष्ण जन्म गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, दुष्टाला चळकाप सुटला. परंतु जे भगवंताचे भक्त आहेत त्यांच्या आनंदाला पारावर त्या ठिकाणी राहिला नाही. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतकार नाही रेखा अंतकार नाही रेखा Bye.
गोकुळवासियांच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले, त्यामुळे गोकुळवासियांच्या सुखाला अंत पार त्या ठिकाणी राहिला नाही. आणि सगळ्या गोकुळवासियांना जपतप केल्याविना ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचुनी जपतप. का तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंदाच्या घरी प्रगट झाले. बाळकृष्ण नंदाच्या घरी त्या ठिकाणी प्रगट झाले. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुणाच्या घरी प्रगट होतात? कुणाच्या घरी परमात्मा येतात? मंदिराच्या विटा चोरून नेणाऱ्याच्या. मग कुणाच्या घरी येतात? मंदिरातला चांगला लाईट काढून नेणाऱ्याच्या आणि बंद पडलेला लाईट मंदिरात लावून देणाऱ्याच्या. याच्या घरी येतात का? ज्यांच्या घरी सतत चिडचिड वातावरण असतं, सतत भांडणाचं वातावरण असतं, अशाच्या घरी त्या ठिकाणी येतात. अवतरित होतात का? प्रगट होतात का परमात्मा? नाही. ज्याच्या घरी आनंदी वातावरण असतं, भक्तांची वर्दळ असते, ज्याच्या घरी परमार्थ चालू आहे, अशाच्या घरी परमात्मा त्या ठिकाणी येत असतात. आणि अशा घराची लक्षणं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत चाणक्य नीतीमध्ये. आचार्य त्या ठिकाणी चाणक्याने हरी सानंदम सदनम सुताश्च सुधियः कांता मृदुभाषिणी सन्मित्रं सुदनं सोयाशि कीर्तिः आज्ञापरा सेवकः आदित्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगम उपासते हि सततं धन्य गृहस्थाश्रमः. विठ्ठल विठ्ठल. अशा लक्षणांनी जे घर असताना त्या घरी त्या ठिकाणी परमात्मा येत असतात. आणि म्हणून तर ज्ञानोबराय म्हणताना हरिपाठात द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा. अशाच लक्षणाने युक्त नंदराजाचं घर होतं. आणि म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले. एवढा गोकुळवासियांना आनंद झाला. एक गोपी दुसऱ्या गोपींना सांगू लागलाय, हरी गौरन सांगती गौ. उभारा सर्वांनी उभारा. गौरवचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. सर्वांनी जागेवर उभारा. सर्वांनी गौरव. हरी गौरन हरी गौरन गौरन सांगती गौरवी नाग पुत्र झाला यशोदे. बाई गौरन सांगती गौरवी नाग पुत्र झाला यशोदे. गौरन सांगती गौरवी नाग पुत्र झाला यशोदे. गौरन सांगती गौरवी नाग पुत्र झाला यशोदेला. 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 गौरन पुत्र
वा बसा. आवडीने भावे हरिनाम गावे सप्रेम नाचावे कीर्तन रंगी. इथेच त्या ठिकाणी टाळ्या वाजवाव्यात नाचावं नाही का नाही. घरी गेल्यावर एकटे टाळ्या वाजवत बरं उचला म्हणजे बरं दवाखान्यात एकटेच नाचा नाही का नाही. गोळा संपला म्हणजे यांच्या ही नाचण्याची टाळ्या वाजवण्याची जागा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले. आनंदोत्सव त्या ठिकाणी नंदराजाच्या घरी साजरा होऊ लागला. नंद घर आनंद भयो जे कन्हैया लाल के. अनेक दिवस बऱ्याच काळ त्या ठिकाणी आनंदोत्सव होऊ लागला. आता कन्हैया त्या ठिकाणी कलेकलेने वाढू लागले. आता वेळ झाल्यामुळे लवकरच त्या ठिकाणी पटापटा वाढू लागले. रांगूही त्या ठिकाणी लागले. पण परमात्मा त्या ठिकाणी कसे रांगतात करते हात हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. करते हात हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा डाव्याच गुडघ्याने रांगतात. आता आपले लेकर कसे रांगतात हे का नाही. कुणी ढेरीवर रांगतं, कुणी छातीवर रांगतं, कुणी पायावर रांगतं, दोन्ही गुडघ्यावर रांगतं. तरी आई म्हणते पहा माझा वाघ कसं रांगत. पण चला प्रत्येक आईला त्या ठिकाणी आपला मुलगा प्रियच अशा प्रकारचा असतो. भगवान त्या ठिकाणी रांगू लागले. चालू लागले. बोबडं त्या ठिकाणी बोलू लागले. अनेक खोड्या करायला सुरुवात केली. घरामध्ये खोड्या करू लागले. आता गल्लीमध्ये खोड्या करायला सुरुवात केली. सगळ्या गोपाळांना बघितलं सवंगड्यांना आणि विचारू लागले पेंड्या सुद्या सुदामा वर्धा वाकुड्या श्रीदामा वसुदामा मधुमंगल. हे बोबड्या तुमच्या तब्येती अशा मरतुकड्या काय झाल्या रे. तुम्ही उत्पत्तीच्या का झालात. आणि त्यातला एक बोबड्या नावाचा सवंगडी होता कन्हैयाचा. तो बोबडा बोलत होता ना म्हणून त्याचं बोबड्याच नाव पडलं. तो म्हटला ताना आमच्या धरतं सगळा काही दूध लोणी दिलेलं जातं आणि आमच्या दिलेला नुकतीच पत्नीला राहते. हा कन्हैया म्हटला हे बघा तुम्हाला भरपूर दही दूध लोणी खायचं ना मग त्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे या. याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे या. आपण कसं या हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला. आणि मग सगळ्यांना कन्हैयाने त्या ठिकाणी बोलावलं. सगळे त्या ठिकाणी सवंगडी आले आणि सगळ्यांना त्या ठिकाणी व कन्हैयाने गवळणींच्या घरामध्ये त्या ठिकाणी जाऊन गुपचूप त्या ठिकाणी त्यांचंच नाही दूध लोणी जे आई वडील त्यांना त्या ठिकाणी खाऊ घालत नव्हते डेअरीला नेऊन घालत होते. इथं तर तसं नाही ना. हा त्याच्या मुलांना त्या ठिकाणी सगळ्यांनी कन्हैयाने त्या मुलांना खाऊ घातलं. त्यांच्या तब्येती अतिशय त्या ठिकाणी दष्टपुष्ट झाल्या. गवळे त्या ठिकाणी गाराने घेऊन यायच्या. म्हणे बाई यशोदे तुझा काना येतोच येतो म्हणे. दही दूध लोणी खाऊन जातो म्हणे. आम्हाला माहिती सुद्धा होत नाही. येतो तो येतो म्हणे. एकटा येत नाही म्हणे. सगळ्या गोपाळांना घेऊन येतो. काय करावं म्हणे. अनेक त्या ठिकाणी खोड्या कन्हैया. एक त्या ठिकाणी खोडी सांगते कन्हैयाने त्या ठिकाणी एक दिवस माती खाल्ली. बळराम दादांनी दाऊ दादांनी येऊन सांगितलं यशोदा मैयाला मैया मैया कन्हैयाने माती खाल्ली. यशोदा मैया म्हटली काना तू माती खाल्ली. काना म्हटला नाही आई मैया मी माती नाही खाल्ली. आई म्हटली काना तू सांगतोय
की मी माती नाही खाल्ली. अरे पण तुझा सख्खा भाऊ बलराम दादा त्या ठिकाणी सांगतो की तू माती खाल्ली म्हणून. कन्हैया म्हणतो आई तो माझा सख्खा भाऊ आहे पण पक्का वैरी आहे. हा तो खोटं बोलतो. मी माती नाही खाल्ली आई. आई तू कोणाचं ऐकून गे तू माझ्याला मारू नको. तू कोणाचं ऐकून गे तू माझ्याला मारू नको. आई तू कोणाचं ऐकून आई कोणाचं ऐकून आई माझ्याला मारू नको. मी माती खाल्ली नाही, मी चोरी देखील केली नाही. पण आई म्हणते आता काना बास झालं म्हणे, तुझ्या खूप त्या ठिकाणी तक्रारी यायला लागल्या, आता तू घरी थांबायचं नाही, आता तू शाळेमध्ये जायचं. मग त्यावेळेची शाळा त्या ठिकाणी कोणती होती तर गायी त्या ठिकाणी सांभाळायच्या. कन्हैया म्हटला ठीक आहे आई, मी गायी त्या ठिकाणी सांभाळायला जाईल, पण एकटा जाणार नाही, माझ्या सवंगड्याला घेऊन जाईन. ठीक आहे म्हणे, सवंगड्यांना घेऊन जा. आणि मग कन्हैया त्या ठिकाणी चौकामध्ये येऊन सवंगड्याला आवाज देतात. गायी त्या ठिकाणी वृंदावनामध्ये चरण्याकरता येतात आणि तिथे अनेक खेळ त्या ठिकाणी खेळतात. कन्हैया हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हे हमामा पोरा हमामा हे हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हे भुरी वाले हमामा वाले हमामा भुरी वाले हमामा हे हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हे हमामा पोरा हमामा हमामा पोरा हे हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा
ठिकाणी भरपूर खेळते, भरपूर झाले आता. हा. अजून खेळायचे बाकी आहेत भरपूर. आता पण आता दमले गोपाळ. म्हटले कन्हैया आता कुठपर्यंत खेळ खेळायचा. हा, खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे आपलं विठ्ठल तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. ठीक आहे. मग सगळ्या त्या ठिकाणी गोपाळाने आपल्या शिदोरा त्या ठिकाणी एकत्र आणल्या. खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. सगळ्यांना त्या ठिकाणी कमलाकार कन्हैयाने त्या ठिकाणी बसवलं. कन्हैया त्या ठिकाणी मध्ये बसलेला आहे आणि आपल्या हाताने स्वतः त्या ठिकाणी हसवत गोपाळांना त्या ठिकाणी हसवलं. कन्हैयाने स्वतः त्या ठिकाणी हसतो आहे आणि अतिशय त्या ठिकाणी कन्हैयाने सगळ्या गोपाळांना काला त्या ठिकाणी खाऊ घातलेला आहे. इथपर्यंतच हा प्रसंग सांगायचा असतो. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गंडी धरिला कृष्णामणी अवघा जने प्रकाश तो एक मेका वैष्णवनिका संभ्रम या ब्रह्माजिला उत्तम लोकाचा तो एक मेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही विरगारी बाला वादळी कामी कावंता वनवा संभ्रमा जय विठ्ठल जय हरे विठ्ठल जय हरे बोली लेले पुरे वेली वाकुळी उत्तरे महाराज नाही उच्चारीला अधिकार मी आतुला महाराज तुम्ही तुझा म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा महाराज तुम्ही देव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण उठावे ते मला येते राहे नारायण गुरुवारी कपणे माग म्हणा ना माग नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारी लाला महाजी करोनी आरती चक्र पाणी ओ भारती महा ओ सकला पुण्यवंत तुम्ही माझे पुराय आत्मा वाही काळे गोबा संगीत जावळे आधी पुरावे प्रेमात प्रेमारती गोविंदा देव वारती राहिलो तरते धन्य धन्य देवजनानित्य करते बाळा सोडा आणि मुक्ता उमाळीते परमानंदा